नाशिकमध्ये गीतेंचं बंड थंड होण्याची चिन्ह दिसत आहेत। सामंत गीतेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। गीतेंच्या निवासस्थानी महाजन आणि सामंत यांच्यात बैठक होईल अशी बातमी आहे। बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन गोकुळ गीते आपली भूमिका स्पष्ट करतील असं देखील कळतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय घडतंय नेमकं? लागू आपण बघितलं असेल का नाशिक विधान परिषदेची निवडणूक ही राज्यात खरं तर गाजताना आपल्याला बघायला मिळते। हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला। भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांच्या माघारीनंतर अपक्ष उमेदवार असलेले गोकुळ गीते हे माघार घेतात का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतलेली होती आणि आपलं त्यांचे जे बंड आहे ते थंड होण्याच्या ज्या चर्चा आहेत त्या सुरू झालेल्या आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत जे आहेत ते गीते यांच्या निवासस्थानी दाखल झालेले। या ठिकाणी जर आपण बघितलं तर गणेश गीते, मंत्री उदय सामंत आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आणि त्यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। आणि या बैठकीला थोड्याच वेळात मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित राहणार आहे आणि यांच्यात बैठक झाल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेतून गोकुळ गीते किंवा हे महायुतीचे हे सर्व नेते जे आहे ती भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहे। त्यामुळे नाशिक विधान परिषदेमध्ये गेल्या काही दिवसांपासून येणारा ट्विस्ट जो आहे तो कुठेतरी थांबण्याच्या मार्गावर या निमित्ताने दिसून येतोय। त्यामुळे या पत्रकार परिषदेतून गोकुळ गीते आपली नेमकी काय भूमिका मांडतात, अपक्ष उमेदवारी मागे घेतात, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतात की प्रचार थांबवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लागू अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।